नमस्कार. आपला देश कसा चालतो ह्याचे नियम सांगणारं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे भारताचं संविधान. पण हे फक्त नियमांचं पुस्तक नाहीये, तर हे एक प्रकारे आपलं संरक्षण कवच आहे. एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय आहे हे सांगणारे एक मार्गदर्शक आहे. चला तर मग हे सगळे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. कधी विचार केलाय की हे संविधान आपल्याला नेमकी कोणती शक्ती देतं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं आहे. संविधानाने दिलेली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आपले मूलभूत हक्क. हे एका ढालीसारखे आहेत जी प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करते. चला तर मग या ढालीबद्दल जरा आणखी जाणून घेऊया. तर आपल्याला एकूण किती मूलभूत हक्क मिळाले आहेत? उत्तर आहे 6. गंमत म्हणजे सुरुवातीला 7 हक्क होते, पण त्यातला मालमत्तेचा हक्क हा आता मूलभूत हक्क राहिलेला नाही. तो फक्त एक कायदेशीर हक्क बनला आहे. त्यामुळे आता आपल्याकडे मुख्य 6 मूलभूत हक्क आहेत. आता बघूया हे 6 हक्क आहेत तरी कोणते. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि सगळ्यात महत्त्वाचा घटनात्मक उपायांचा हक्क. हेच आपल्या नागरिकत्वाचे खरे आधारस्तंभ आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे हक्क काही आपल्याला एका रात्रीत मिळालेले नाहीयेत. यामागे एक मोठा संघर्ष आहे. विचार करा, याची सुरुवात 1895 मध्ये बाळ गंगाधर टिळकांच्या मागणीपासून झाली होती. त्यानंतर डॉक्टर ॲनी बेझंट आणि अनेक नेत्यांनी हा लढा पुढे नेला. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच भारतीय लोक या संरक्षणासाठी आवाज उठवत होते. यातला पहिला आणि महत्त्वाचा हक्क म्हणजे समानतेचा हक्क. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ आहे, कायद्यासमोर सगळे समान आहेत. मग कुणाची जात, धर्म, लिंग किंवा जन्मस्थान काहीही असो, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आणि हो, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे दुकानं, हॉटेल्स किंवा मंदिरं, इथे सगळ्यांना समान प्रवेश आहे. यानंतर येतो शोषणाविरुद्धचा हक्क. हा हक्क खास करून महिला, मुलं आणि समाजातील दुर्बळ घटकांना वेठबिगारी म्हणजे सक्तीची मजुरी आणि इतर धोकादायक कामांपासून वाचवतो. आणि म्हणूनच 14 वर्षांखालील मुलांना कारखान्यांसारख्या धोकादायक ठिकाणी कामावर ठेवायला कायद्याने बंदी घातलेली आहे. बरं, हक्क तर मिळाले, पण समजा त्यांचं उल्लंघन झालं तर त्यांचं संरक्षण कसं होणार? बरोबर, इथेच संविधानाची खरी ताकद आपल्याला दिसून येते. आणि या संरक्षणाचं महत्त्व किती आहे हे डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या एका वाक्यावरूनच कळतं. त्यांनी कलम 32 बद्दल म्हटलं होतं की हा घटनेचा आत्मा आणि हृदय आहे. विचार करा, यापेक्षा जास्त महत्त्व कसं सांगणार? तर मग हे कलम 32 आहे तरी काय? हा आहे घटनात्मक उपायांचा हक्क. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर आपल्या कोणत्याही मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर आपण थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. म्हणूनच तर सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांचा रक्षक असंही म्हटलं जातं. आणि न्यायालय हे संरक्षण कसं देतं? तर ह्या 5 साधनांद्वारे, ज्यांना रिट्स म्हणतात. हे एक प्रकारे न्यायाची हत्यारे आहेत. हेबियस कॉर्पस म्हणजे अटक केलेल्या व्यक्तीला कोर्टात हजर करा. मॅन्डेमस म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला त्याचं कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. प्रोहिबिशन म्हणजे कनिष्ठ न्यायालयाला अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाण्यापासून रोखणं. सरशिओरारी म्हणजे एखादा खटला वरिष्ठ न्यायालयात हलवणं. आणि को वॉरंटो म्हणजे एखादी व्यक्ती सरकारी पदावर कायदेशीररित्या आहे की नाही हे तपासणं. चला आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. जिथे हक्क येतात तिथे कर्तव्यही येतातच. तर आता बोलूया मूलभूत कर्तव्यांबद्दल. जर हक्क आपली ढाल असतील तर कर्तव्य हे एक दिशादर्शक यंत्र आहे, जे एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे आपल्याला दाखवतं. मग हक्क आणि कर्तव्यात नेमका फरक काय आहे? बघा, हक्क म्हणजे राष्ट्र आपल्याला काय देतं याची हमी. तर कर्तव्य म्हणजे आपण राष्ट्रासाठी काय योगदान दिलं पाहिजे हे. हक्कांसाठी आपण न्यायालयात जाऊ शकतो, पण कर्तव्य ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आजच्या घडीला प्रत्येक भारतीय नागरिकासाठी 11 मूलभूत कर्तव्य आहेत. सुरुवातीला 1976 मध्ये 10 कर्तव्य जोडली गेली होती आणि मग 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने त्यात 11वं कर्तव्य जोडलं गेलं, जे 6 ते 14 वयोगटातल्या मुलामुलींच्या शिक्षणाशी संबंधित आहे. यातली काही प्रमुख कर्तव्य बघूया.
संविधानाचा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणं, देशाची एकता आणि अखंडता जपणं, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं आणि हो, पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. हे केवळ नियम नाहीत, तर एक चांगला समाज घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे हे सक्रिय योगदान आहे. आणि आता आपण येऊया तिसऱ्या आणि शेवटच्या महत्त्वाच्या भागाकडे, राष्ट्राची मार्गदर्शक तत्वे. हे म्हणजे देशासाठी एक विजन डॉक्युमेंट आहे असं समजा. एका आदर्श समाजाचा आराखडाच आहे हा, जो आपण आयर्लंडच्या संविधानातून प्रेरित होऊन घेतला आहे. मग मूलभूत हक्क आणि या मार्गदर्शक तत्वांमध्ये काय फरक आहे? तर सगळ्यात मोठा फरक हा आहे की हक्क हे प्रत्येक व्यक्तीवर केंद्रित आहेत आणि त्यासाठी कोर्टात जाता येतं. पण मार्गदर्शक तत्वे ही संपूर्ण समाजासाठी आहेत आणि ती सरकारसाठीची ध्येय आहेत. म्हणजे सरकारवरती कायदेशीररित्या बंधनकारक नाहीत, पण देश चालवताना त्यांनी या ध्येयांकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे. या तत्वांमधनं देशासाठीचं एक खूप मोठं विजन दिसतं. जसं की सगळ्यांना जगण्याची पुरेशी साधनं मिळावीत, स्त्री-पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावं, ग्रामपंचायतींची स्थापना व्हावी आणि आंतरराष्ट्रीय शांतता जपली जावी. ही सरकारसाठी मार्गदर्शक ताऱ्यांसारखी आहेत. ही फक्त स्वप्न नाहीत, तर भविष्यातला भारत कसा असावा यासाठी आखलेला एक रोडमॅप आहे. तर हे सगळं समजून घेतल्यावर हक्क, कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे, एक प्रश्न मनात येतोच. एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय? आपण फक्त आपल्या हक्कांसाठीच जागरूक आहोत की आपली कर्तव्यही तितक्याच जबाबदारीने पार पाडतो? आणि संविधानाने दाखवलेल्या या आदर्श समाजाच्या दिशेने आपण सर्व मिळून कसा प्रवास करू शकतो, ह्यावर नक्कीच विचार करायला हवा.